आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणावरची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि आता पुढच्या वर्षी ही सुनावणी होणार आहे। फेब्रुवारी 2017 मध्ये या प्रकरणी आता सुनावणी होणार आहे। आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। पुढच्या वर्षी म्हणजेच जवळपास फेब्रुवारी 2017 मध्ये ही सुनावणी होणार आहे। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, मराठा आरक्षणासंदर्भातली जी सुनावणी आहे ती लांबणीवर पडली आहे, काय सविस्तर सांगाल? मुद्रा, जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हा संपूर्णपणे आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे किंवा न्यायालयीन प्रक्रियेनुसार तो आता पुढे धरला जाईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण का 2 दिवसापूर्वी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संपूर्ण मुद्द्यावरती जवळपास 2500 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले। त्या प्रतिज्ञापत्रामध्ये कशा पद्धतीने मराठा समाज हा मागास आहे, सर्वात जास्त शेतकरी जो कर्जबाजारी आहे त्या ठिकाणी देखील सर्वात जास्त समाज हा मराठा समाज आहे। विविध पैलूंनी त्यांनी सर्वे करून तो न्यायालयामध्ये मांडला। न्यायालयामध्ये आज संपूर्ण जी प्रतिज्ञापत्र होतं 2,500 पानांचं त्याची कॉपी न्यायालयामध्ये आणण्यात आली आणि जे या खटल्याशी संबंधित लोक आहेत याच्याकरते असतील, वादी प्रतिवादी असतील, या सर्वांना या प्रतिज्ञापत्राची 2,500 पानांची कॉपी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यावर या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी ठेवलेली आहे। कारण का प्रतिज्ञापत्र संबंधित व्यक्तींना दिल्यानंतर त्यावर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे मांडण्याकरता 30 जानेवारी पर्यंतची वेळ मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण वादी प्रतिवादींना दिलेली आहे। पण मुळात 30 जानेवारीला फक्त त्यांना त्यांचं म्हणणं सादर करायचं आहे। मुख्य जी सुनावणी आहे या संपूर्ण जे स्टेट गव्हर्नमेंटने जो प्रतिज्ञापत्र सादर केलेलं त्याच्यावरती ती फेब्रुवारी महिन्यामध्ये ठेवण्यात येणार आहे असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल। एकूणच आपण बघतोय की मराठा आरक्षणासंदर्भात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते आणि आता ही सुनावणी जी आहे ती पुढच्या वर्षीपर्यंत लांबणीवर पोहोचलेली आहे। फेब्रुवारी 2017 मध्ये ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।